गडचिरोलीतून पावसासंदर्भात महत्त्वाची बातमी। गडचिरोलीच्या सिरोंचा मध्ये मध्यरात्री जोरदार पाऊस झालेला आहे। या पावसामुळे शासकीय मॉडेल स्कूलच्या वसतिगृहामध्ये पाणी शिरलं होतं। यामुळे सगळे विद्यार्थी या पुराच्या पाण्यात अडकले होते। सिरोंचा पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेऊन लहान 80 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढलेलं आहे। वसतिगृहात शिरलेल्या पाण्यासोबतच काही साप आणि विंचू सुद्धा आत आले होते। त्यामुळे पोलिसांनी मुलांना खांद्यावर घेऊन बाहेर काढलं। यामुळे एका पोलिसाला सापानं चावा घेतल्याची माहिती सुद्धा मिळते। दरम्यान सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलेलं आहे। आणि अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे गडचिरोलीचे प्रतिनिधी मंगेश भांडेकर यांच्याकडे। मंगेश, आपण पाहतोय गडचिरोलीत मुसळधार पाऊस झालेला आहे, त्यामुळे कशा पद्धतीने या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांना आता यातून बाहेर काढण्यात आलंय? गडचिरोलीच्या सिरोंचा मध्ये काल मध्यरात्री फुटी सदृश पाऊस झाला। या पावसामुळे शासकीय मॉडेल स्कूलच्या वसतिगृहात पाणी शिरलं होतं। सगळे विद्यार्थी तिथं अडकले होते। पोलिसांनी रेस्क्यू ऑपरेशन करत जवळपास 80 विद्यार्थ्यांना बाहेर काढलं। यावेळी तिथे साप विंचू वगैरे आत शिरले होते। एका पोलीस कर्मचाऱ्याला सापाने दंश केलं, पण तो बिनविषारी साप असल्यामुळे पोलिसांनी काही झालेलं नाही। आताही तिथं अनेक घरांमध्ये पाणी शिरलं आहे। अनेकांच्या साहित्याची नासधूस झाली आहे। सूर्यापल्ली येथील काही घरांमध्ये पुराचे पाणी शिरल्यामुळे तेथील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले जात आहे। सिरोंचासह गडचिरोलीतील इतर भागातही काल मध्यरात्रीपासून पाऊस सुरू आहे। या पावसामुळे काही ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत। गोसीखुर्द धरणाचे पाणी सोडण्यात आल्यामुळे वैनगंगा नदीही आपले पात्र सोडले आहेत। त्यामुळे गडचिरोलीत आता पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। श्वेता, नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। हात पकडा, हात पकडा, हात पकडा, संकल्प सोडू नका। हात पकडा, हात एकमेकाचे हात पकडा, संकल्प सोडू नका।